श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. फक्त ही एक वस्तू तुळशीला बांधून ठेवा. दररोज सकाळी तुळशीला बांधा ही एक वस्तू. घरामध्ये पैसाच पैसा येईल. हा एक उपाय केला की लक्ष्मीचा वर्षाव सुरू होईल. नमस्कार मैत्रिणींनो. आज तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जे एकदा तरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. हो, लक्षात ठेवा, हा उपाय कोणता ही सामान्य उपाय नाही. तो आहे हजारो वर्षापूर्वीचा, हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधा आणि त्यानंतर तुमच्या घरात केलेल्या कष्टाचा पैसाच पैसा तर येईलच, पण घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदेल. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्यचकित वाटेल, पण थांबा, हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत, कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी हो. तुळशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व. तुळस ही एक फक्त झाड नाही, तर ती आहे महालक्ष्मीचं एक रूप. गरिबी हद्दपार करायची असेल, समृद्धी घरात आणायची असेल तर घरामध्ये तुळस असणे अनिवार्य आहे. पद्मपुराणात ग्रहसूत्र, देवी भागवत यांच्या अशा ग्रंथामध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तुळशीची कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानले जात नाही. सकाळी तुळशीला पाणी घालणे म्हणजे माता लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणारी तुळशी सभोवतालची स्वच्छता, दिवा, सुवासिक वास हे आकर्षित करते. तुळशीला ती एक वस्तू का बांधायची? तुळशीला ही एक वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते. या वस्तूचं कंपन, सुवास आणि सूर्याचा ऊर्जेचा एक सरहस्य आहे. ही वस्तू म्हणजे लवंग. होय, एक छोटीशी लवंग, पण लावायची नाही, फक्त ती एक विशिष्ट पद्धतीने बांधायची आहे. लवंग तुळशीच्या ऊर्जेचे एक रूप होते आणि पैसा खेचून आणतो. लवंग म्हणजे अग्नी, वायू, गंध यांचा त्रिवेणी संगम. अतिशय शक्तिशाली ऊर्जा. लवंग तुळशीला कधी, कशी आणि कधी बांधायची आता जाणून घ्या. हा संपूर्ण उपाय समजण्यासाठी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी एक वार निवडा आणि तो वार म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार. हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. हा वार गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्त्रिया शक्य असल्यास निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. लवंगावर हळद कुंकू लावा. एक छोटीशी केसर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा त्यात लवंग ठेवून म्हणजे बांधून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा. त्यावेळेस श्री 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 महालक्ष्मी किंवा लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणत राहा. नंतर तुळशीला पाणी घाला आणि तुळशीला ओवाळून घ्या. हा उपाय केल्याने घरात कायम काय काय बदल घडतो तर अचानक उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उघडतात. ज्याचं घर चालत नव्हतं त्याच्या घरात भरभराट सुरू होते. सतत खर्च होत होता तो कमी होतो. पैसा साठवायला सुरुवात होते. घरात शांतता, समाधान, सकारात्मक ऊर्जा वाढते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असेल तर ते आपोआप कमी होतील. मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते. पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो. या उपायाचे नियम, काळजी आता आपण जाणून पाहूयात. हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा. जेव्हा तुम्ही तुळशीला लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका, म्हणजे मनामध्ये अंधश्रद्धा बाळगू नका. मनापासून श्रद्धेने आणि विश्वासानेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचे आहे. सोबत दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलावी. जुनी लवंग प्रवाहात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करावी. स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात तुळशीला स्पर्श करू नये. उपाय कोणता तर उपाय करताना कोणाशीही बोलू नये. मनपूर्वक संकल्प करा. तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले पाणी ठेवू नका, ते नकारात्मक ऊर्जा तयार करते. या उपायाचा पौराणिक संदर्भ असा आहे की श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे. श्री विष्णू सहस्रनामामध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म सुद्धा स्पष्ट केलेले आहेत. अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधायची परंपरा होते. दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात. तुळशीच्या संबंध इतर काही गुप्त उपाय.
तुळशीच्या 7 किंवा 11 पानावर साखर घालून मुलांना खायला देणे याने मुलांच्या बुद्धीत वाढ होते. मुलं शांत आणि स्वज्वळ बनतात. रोज सकाळ संध्याकाळी तुळशीपुढे बेल ठेवणे यामुळे घरामध्ये शांतता येते. पण आध्यात्मिक पुराणात सांगितले आहे की तुळशीला बेलपत्र अर्पण केले जात नाही किंवा तुळशीमध्ये शिवपिंड सुद्धा ठेवली जात नाही. पण आपल्याला तुळशीत बेलपत्र न ठेवता तुळशीसमोर ठेवायचा आहे. तुळस सुकल्यानंतर त्याची मुळे घेऊन ती मुळे पाण्यात उकळून अंघोळ करणे यामुळे सर्व प्रकारचे दोष कमी होतात. तुळशीचे पान आणि लवंग जाळून धूप करणे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वाईट शक्ती घरातून निघून जाते. सकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करते. सकाळी तुळशीला ओवाळताना श्री 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 लक्ष्मीनारायणाय नमः मंत्र म्हणणे याने लक्ष्मी स्थिर होते. काही व्यक्ती असे म्हणतात की घरातील तुळशी सुकल्यानंतर अघटित घटना घडतात आणि घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात. तर असे काही नाही. तुळस सुकल्यानंतर त्याची छोटी छोटी लाकडे काढून त्याची एक पेंडी बनवावी आणि त्याच्या पुढच्या बाजूला कापसाने गुंडाळून वात बनवावी आणि तुपामध्ये बुडवून ती श्रीहरी विष्णूसमोर बाळकृष्णासमोर प्रज्वलित करावी. असे केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये श्री विष्णूबरोबर निवास करते. सुकलेल्या तुळशीची पाने एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा जिथे तुमचे धन आहे तिथे ठेवल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा कायम बनून राहते. तुळशीच्या वाळलेल्या पानांचा सुवास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करेल. हा चमत्कारिक उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. आठवड्यातील कुठलाही एक वार निवडून त्या दिवशी तुळशी मातेला फक्त कच्चे दूध अर्पण करावे. विशेष करून शुक्रवारी. जर शुक्रवारी तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातील रविवार सोडून कुठल्याही वारी तुम्हाला तुळशी मातेला दूध अर्पण करायचे आहे. यामुळे घरामध्ये सुख शांती सदैव नांदेल. मैत्रिणींनो, हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहे. जो कोणी हा उपाय श्रद्धेने भक्तीने करतो त्याच्या घरात माता लक्ष्मी वास्तव्य कायम राहते. म्हणूनच व्हिडिओ नुसता बघू नका. आता लगेच हा उपाय करायला सुरुवात करा आणि उपाय केला तर तुमचा अनुभव कसा होता तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.